कथेचं नाव गुन्हेगार माता. लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील. वजाबाईंनी तुम्हाला भेटायला बोलावले असा मला कळंबा जेलमधून निरोप आला. मला थोडा धक्काच बसला. वजाबाईनं काणी कशासाठी बोलावलं असेल याचा काहीच अंदाज येईना. इतक्या दिवसात कधी भेट झाली नाही, कधी संपर्क नाही. तिची आता आठवणही राहिली नव्हती. खूप विचार केला तरी पण अंदाज येईना. खरं म्हणजे इतक्या वर्षात मी ते वजाबाईचं प्रकरण हे विसरूनच गेलो होतो. खूप वर्षांनी पहिल्यांदाच असा निरोप आला होता. त्यामुळे आता मात्र जाणं आवश्यक होतं. तसंच काहीतरी महत्वाचं आणि तातडीचं असल्याशिवाय असे निरोप येणार नाही, आणि तोही जवळजवळ 10 वर्षांनी. त्यामुळे मी कळंबा जिल्हा जायचं ठरवलं. वजाबाईशी आणि माझी पहिली भेट झाली होती ती सांगलीच्या कारागृहात. त्यावेळी मी तिची वकीलपत्रावर सही आणण्यासाठी गेलो होतो. कपाळावर ठठशीत कुंकू, रंगानं उजळ, थोडी जाडजूड, 9 वारी लुगडं नेसलेली वजाबाई कारागृहाचं गज हातात धरून उभी होती. मी खिडकीतूनच वकीलपत्राचा पिवळा कागद तिच्याकडे दिला आणि म्हणालो, यावर सही करून द्या. तिनं माझ्याकडे अगोदर खालवर बघितलं आणि नंतर म्हणाली, तुला कुणी पाठवले आणि कशाबद्दल सही करायची आहे ते सांग अगोदर, आणि त्या बिगर मी सही करणार नाही. मी म्हणालो, हे बघा, माझे सिनियर वकील मानेसाहेब यांनी मला पाठवून दिले. कोर्टात जामीन देऊन तुम्हाला तुरुंगातून बाहेर काढायचंय, आणि तुमच्यातर्फे कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र दाखल करावं लागतं, आणि त्यासाठी या वकीलपत्रावर सही आवश्यक असते. एवढं सांगूनही तिचा संशय दूर होत नव्हता. शेवटी जेलच्या पहारेकऱ्यानं तिला समजावलं. मग ती कशीबशी तयार झाली. उशिरापर्यंत एक एक अक्षर गिरवत तिनं वाकडी तिकडी सही केली. कागद माझ्याकडे देताना पुन्हा म्हणाली, बघा बाबा, नाहीतर कशात तरी अडकवशील पुन्हा. खरं तर मला तिच्या बोलण्याचा खूप राग आला, पण मी त्यावेळी खूप ज्युनियर वकील होतो. राग येऊन तरी काय उपयोग. पण तरी वाटलं, वकीलपत्र दाखल करणाऱ्या वकिलावरच जर आरोपीचा विश्वास नसेल तर केस नेमकी लढायची कशी. माझ्या पुढं प्रश्नच उभा राहिला. मी मानेसाहेबांच्याकडे गेल्यानंतर त्यांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा साहेबांनी मला समजावलं. ते म्हणाले, हे बघ, क्रिमिनल आरोपी हे असे शंकेघोर असतात, अरे त्याला इलाज नसतोय. प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात झाल्यावर ना त्यांचा संशय निवळतो. तू काळजी करू नकोस. वकीलपत्रावर सह्या घेऊन मी कोर्टात आलो. कोर्टात वकीलपत्र दाखल केलं. दुसऱ्या दिवशी स्पॉट इन्स्पेक्शनसाठी वजाबाईच्या घरी जायचं ठरलं. त्यावेळी मानेसाहेबांच्या ऑफिसचा तसा रिवाज होता. प्रत्यक्ष घटनास्थळ पाहूनच ते कोर्टात केस लढत. प्रत्यक्ष घटनास्थळ पाहिल्यावर गुन्हा कसा झाला याचा अंदाज येतो. आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काही बाबी सापडतात. घटना कशी घडली असेल याचा अंदाज येतो. त्यामुळे गुन्हा घडलेलं ठिकाण स्वतः पाहणं आवश्यक असतं. दुसऱ्या दिवशी मी आणि मानेसाहेब मोटारसायकलवरून वैभववाडीला गेलो. गावापासून बाहेर 2-3 मैलाच्या अंतरावर एका वस्तीवर वजाबाई राहत होती. वट्ट उजाड मारण, सगळीकडे पांढरी शुभ्र कोसळं, ओसाड प्रदेश. थोड्या अंतरावर आंब्याची 4 आणि पिपळाची 2 झाडं वाढलेली. त्या झाडांच्या शिवण्यात वजाबाईचं कौलारू 2 पाकी असणारं जुनं घर होतं. आजूबाजूला 4 वस्त्या होत्या. घराला लागून उत्तरेस आणि दक्षिणेस तशीच जुनाट मोडकळीस आलेली घरं होती. आम्ही मोटारसायकल एका घराजवळ उभी केली. तिथं एक महिला उभी होती. तिला वजाबाईचं घर कुठं आहे असं विचारल्यावर तिनं पुढच्या दिशेला बोट करून दाखवलं आणि ती म्हणाली, हे नव्ह का, हे आम्हाला लागूनच वजाबाईचं घर आहे. आत मुलगा झोपला असेल. ती घटना घडल्यापासून तो झोपूनच असतो या. आम्ही त्या घरासमोर गेलो. दाराला आतून कडी होती. संपूर्ण घरच अर्धवट जळून गेलं होतं. काही ठिकाणची कौलं काढली होती. मागचं एक पाखं पूर्ण जळून खाली पडलं होतं. दरवाजा सुद्धा धुरानं काळाकुट्ट झाला होता. आम्ही बाहेरून दाराची कडी वाजवली.
पण आतून आवाज आला नाही. मग हाका मारल्या तरी तो उठला नाही. आमच्या बरोबर आलेली महिला म्हणाली, हे बघा आता तो नाही उठायचा. अहो तुम्ही किती बी हाका मारा, नाहीतर तुम्ही दार मोडा. तो आता सांच्याला 5 वाजताच उठणार बघा. काहीच न बोलता आम्ही तिथंच उभा राहिलो. आम्हाला घर दाखवणारी महिला त्या वस्तीची पुढारी नसल्याचं आम्हाला समजलं. सजा नानी तिचं नाव होतं. सजा नानीला आम्ही विचारलं, काकू तुम्हाला माहिती आहे का ही घटना? तुम्ही होता का त्या दिवशी या ठिकाणी? सजा नानी म्हणाली, अहो आम्ही स्त्री जवलं घरी. अहो हितच होतो आम्ही समधी. थोडा वेळ ती थांबली. मग ती सविस्तरपणे बोलायला लागली. तिनं त्या दिवशी घडलेली संपूर्ण घटना सांगितली. हे बघा तुम्हाला सांगते, वाजाबाई रोज सकाळी 10 वाजता देवाची पूजा करते. नंतर 2 शेरडं घेऊन घराबाहेर पडते. शेरडं हिंडवायला ती तिच्या शेतात जाते. घरापासून फार लांबवर अंतरावरच वडगईच्या बाजूला तिचं एक लहानसं कुडाचं छप्पर आहे तिथं. आणि मग तिथं वाजाबाईचा हातभट्टी दारूचा गुत्ता आहे. अहो शेरडं हिंडवत अख्खा दिसती तिथंच असते. दुपारच्या पुढं दारू प्यायला गिरायकांची गर्दी होती तिथं. ती गर्दी रात्री 9 पर्यंत असते. सकाळी 10ला गेलं की सांच्याला 10 वाजताच वाजाबाई घरी येते. आणि मग त्या दिवशी पण वाजाबाई नेहमीसारखी शेतात गेलती. दिवसभर ती शिवारातच होती. सकाळी 10 वाजताच ती घरातनं पूजावरून गेलती. शेरडं घेऊन शेताला निघून गेली. दुपारी 12च्या सुमाराला तिच्या घरातून धुराचं लोट यायला लागलं. आमचा नातू पळत आला आणि मला म्हणाला, अगो ए आजी, वाजाजीच्या घराचा मोठा जाळ झालाय, बघायचं. अहो काय झालं म्हणून मी बाहेर आले तर माणसांची गर्दी झाली होती. कोण दारावर लाथा मारत होतं, कोण दार उघडायला प्रयत्न करत होतं, कोण फोन करत होतं, कोण पाणी आणत होतं, आणि तर कोण बादले शोधत होतं. अहो तुम्हाला सांगते, धुराचं लोटच्या लोट वाढत होतं. आतून करपलेला जनावर जाळल्यासारखा वास यायला लागला. कुणीतरी 2-3 धाडशी पोराला कौलावर चढवलं. ती पोरं कौलं काढून सांदीतून उड्या मारून घरात गेली. आणि मग त्याने लगेच आतून दाराची कडी काढली. वाजाबाईची सुंजवून खाक झाली होती बघा. नुसता हाडांचा विद्रूप सांगाडा राहिला होता. जळलेली कातडी लोंबकळत होती. ते जळलेलं डोळं, मासाचं लाडभडक गोळं, ते सगळं बाहेर पडलं होतं. मग तिच्या भोवती कुणीतरी चादरी गुंडाळल्या. मग काही जणांनी घरातल्या त्या पेटलेल्या कपड्यावर पाण्याच्या बादल्या वाचल्या. अहो कशी तरी आग आटोक्यात आले. आणि मग इतक्या दवाखान्याची गाडी पण आली. तुम्हाला सांगते, वाजाबाईच्या सुनाला दवाखान्यात नेली मग, पण ती अगोदरच मेली होती. कुणाचं तरी पोरग वाजाबाईला बोलवायला गेलं. वाजाबाई दारूचं पेलं भरून गिरायकाला देत होती. वाजाबाईला बोलवायला पाठवून दिलेलं पोरग म्हणलं, ए वाजाजे, अगं तुझ्या वणीनं पेटवून घेतलं या, तिला दवाखान्यात पळवले या, समद घर पेटलंय, चल लवकर. मग तुम्हाला सांगते, वाजाबाई धावत धापा टाकत कशी तरी आली. माणसाच्या गर्दीतनं वाट काढत घरात येऊन बसली. तर स्वयंपाकघरात समद्या सामानाचा कोळसा झाला होता. द्यावारा इसकटून गेलता. समद्या घरात जळक्या मासाचा उग्र वास सुटलेला. आजूबी कुठून तर धूर निघत होता. ते बघून वाजाबाईचं डोळं विस्पारलं. ती कावरी बावरी झाली, थोडीशी गोंधळून गेली. तिला काय सुचना बघा. पण तेवढ्या पुरतच मग ती लगेच सावरली. आजूबाजूच्या बायकाकडे बघत म्हणली, परवा दिवशी कुठंतरी हिरड करायला गेलती, मला काही सहन झालं नाही. कुणाखाली निजायला गेलतीस म्हणून विचारलं, सरळ सांगणाच. मग दिवसभर उपाशी ठेवली. आणि मग तुम्हाला सांगते, मी सजानाने मग तिथं गेले आणि तिला म्हटली, अगं वजे, अगं तुझ्या तोंडावर आळा कधी ठेवशील? अगं नवरा मेल्यावर हिमतीनं समद सांभाळलेस. अगं समद्या संकटाला तोंड दिलंस तू. रीतिरिवाज असून बी कुकू पुसलं नाहीस. कुण्या मेल्याची तिरक बागाची हिंमत झाली नाही. पण आता हे काय करून बसलीस ग? अगं एकुलते एक पोरग, आता त्याचं उस पायचं कोण बघायचं?
मग माझ्या बोलण्यानं वाजाबाई थोडी गंभीर झाली, पण नमली नाही बघा. पुन्हा म्हणाली, काय सांगू बाई तुला, गतकाईचा पाय घसरला असता म्हणजे माझ्या पोरानं फास लावून घेतला असता. कष्टानं त्याला मिलिटरीत भरतीला पाठवला, मग हिला कळायला नको का ग? हे बघा, वाजाबाई अशी बडबडत होती. आणि मग इतक्यात पोलीस गाडी आली. खाकी वर्दीतली 2-3 पोलीस अधिकारी खाली उतरलं. त्यांनी घराची झडती घेतली, घराच्या आजूबाजूला पाहणी केली, काही ठिकाणचं फोटो काढलं, नंतर जबाब लिहायला सुरुवात केली. वाजाबाई म्हणाली, हे बघा पोलिसांनो, मी तुम्हाला सांगते, मी तर घरी नव्हतेच. मी दिवसभर रानात शिवारात असते आणि आज बी रानातच होते. काय भांडण नाही, काय तंटा नाही. उगाच बाईनं वाटोळ केलं, तिचं बी आणि आमचं बी. एवढं बोलून ती गप झाली. घरातल्या जळत्या सामानाकडे बघत ती तशीच उभी राहिली होती. बाहेर अंधार पडायला लागला होता. वस्तीवर पोलिसांची गाडी आल्याचं समजल्यावर लोकांची गर्दी आणखीच झाली होती. एक पोलीस शिपाई लोकांना मागं सारत होता. तरी पण काय चाललंय ते पाहिलं लोक पुढे येऊन घरात घुसत होते. तो गर्दीकडे तोंड करून म्हणाला, अरे हे ही तर काय तमाशातली बाई नाचायला लागली आहे रे? पालतं पडून बघायला चला चला माग. मग थोडी गर्दी पाठीमागं सरकली. तिथल्या 2-3 जबाब झाल्यावर थोड्या वेळानं पंचनाम्याला सुरुवात झाली. पोलिसांनी घराची मोजमाप घेतली. बाहेरून पुन्हा काही फोटो काढलं. आतल्या घरात खाली पडलेली ती काडी पेटी, जाळलेली चादर, फुटलेल्या भांगड्या, पायातली जोडवी, असं बरंच काय विखुरलेलं होतं. ते सामान त्यांनी लिहून घेतलं. आणखी काय खाणाखुणा पाहण्यासाठी एक पोलीस इकडं तिकडं फिरायला लागला. आणि मग एवढ्या त्याला दिवळीत एक चिठ्ठी दिसली. त्यानं ती पटकन उचलली, उघडून त्यावर नजर फिरवली आणि गंभीर होत सिनियर पोलिसांच्या हातात दिली. मग त्या साहेबांनी ती वाचली आणि त्या चिठ्ठीचा बी पंचनामा केला. थोड्याच वेळात जबाब नोंदवला. पंचनामा सगळा झाला. पोलीस वाजाबाईला म्हणाल, ओ बाई, तुम्ही गाडीत बसा, तुम्हाला पोलीस ठाण्यात यावं लागेल. वाजाबाई मग म्हणाली, ओ पोलीस साहेब, म्या का म्हणून गाडीत बसू? मला आता घरातलं समजा आवरू द्या. वाजाबाईला वाटलं पोलीस सहजच म्हणत आहेत, म्हणून ती पुन्हा म्हणाली, हे बघा पोलीस साहेबांनो, सुनाला काय म्या काडी नाही लावली. म्या नसताना तिनं समजा कारभार करून घेतला या, त्यात माझा काय दोष? उलट सुनाच्या या करणीमुळे माझं घर जळालं या. हे बघा तुम्हाला सांगते, वाजाबाई पोलीस ठाण्यात जायला तयारच नव्हती. तिला घरातला सगळा पसारा आवरायचा होता. मग शेवटी पोलिसांनी तिला समजावलं. पोलीस म्हणाल, हे बघा काकू, तुमच्या सह्या पोलीस स्टेशनला लागणारच आहेत, त्यामुळे तुम्हाला पोलीस गाडीत बसावं लागेल. आणि मग सांगते तुम्हाला, कशी तरी वाजाबाई पोलीस गाडीत बसली. इथपर्यंत मला माहिती. मी आणि माने साहेबांनी ही सगळी माहिती ऐकून घेतली, तिथला अंदाज घेतला आणि निघून आलो. वाजाबाईला अटक झाली. 2 दिवसांनी वाजाबाईचा एकुलता एक पोरगा मिलिटरीतून गावी आला. तो आला म्हणजे अर्धमेला होऊनच आला होता. लग्नाला अजून 2-3 वर्षे झाली नव्हती. अजून मुलबाळही नव्हतं. जम्मूमधून चेन्नईला बदली झाली की तो बायकोला घेऊन चेन्नईला जाणार होता. पण एवढ्यातच ही विचित्र घटना घडली. तो पार कोसळून गेला होता. वाजाबाईचं हे प्रकरण माने वकील साहेबांकडे आलं. मी त्यावेळी त्यांच्याकडे ज्युनियरशिप करत होतो. मला वकीलपत्रावर सही आणण्याकरता वाजाबाईकडे पाठवलं. दुपारी कोर्टातून रिमांडला नेते वेळेस माझी आणि वाजाबाईची कारागृहात पहिली भेट झाली. वाजाबाईनं सुनीला जाऊन मारल्याची बातमी हा म्हणता सगळीकडे पसरली. पेपरमधून बातम्या आल्या, टीव्हीवर देखील बातमी दाखवली गेली. आम्ही वाजाबाईच्या जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. त्यावर सरकारी वकिलांचं म्हणणं आलं. तपास अधिकाऱ्यानेही आपलं म्हणणं मांडलं. सरकारी वकिलांचा आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. मानेसाहेबांनी खूप सविस्तर युक्तिवाद केला, पण वाजाबाईचा जामीन अर्ज हा नामंजूर झाला. वाजाबाई तुरुंगातच राहिली. तुरुंगात असलेल्या वाजाबाईला घरच्या लोकांना आणि नातेवाईकांना आठवड्यातून 2दा भेटण्याची मुभा होती. काही नातेवाईक तिला भेटायला तुरुंगात जात होते, पण बरेच नातेवाईक आमच्या ऑफिसला येत, केसबद्दल माहिती विचारत
आणि तुरुंगात असणाऱ्या वाजाबाईची भेट घालून द्या म्हणून विनंती करत मग अशा वेळी मलाच नातेवाईकांबरोबर वाजाबाईकडे जावं लागत असायचं. एकदा वाजाबाईकडं तिच्या नातेवाईकाबरोबर भेटण्यासाठी गेल्यावर मला ती म्हणाली, बाईची जात ताटात आरती लावून ववाळणी पुरती असावी. चार भिंतीच्या आत आपलं भलं आणि आपलं काम भलं. तिने सांजला घरात देवाऱ्याजवळ दिवा लावावा आणि चुलीला जाळ सारत बसावं. पण आमची लयसून लय वाढ भेटली. ती माझं काय बी ऐकत नव्हती. मी एवढं सोसलं पर कधी नजर तिरकी झाली नाही. आणि ही बाया गावभर नजर देत फिरायची. मी हो हो म्हणून ऐकून घेत असायचो. ती नातेवाईकांबरोबर कमी आणि माझ्याबरोबर जास्त बोलायची. कुठल्याच नातेवाईकाजवळ मन मोकळं करायचे नाही, पण माझ्याजवळ मात्र मनातलं सगळं घडाघडा बोलून सारायची. वजाबाई भयंकर संशय वृत्तीची होती. मुलगा परराज्यात नोकरी करत होता, त्यामुळे वजाबाईचं सगळं लक्ष हे सुनेवरच होतं. सुनाला ती कसलीच मोकळीक देत नव्हती. ती सून बिचारी सासूच्या शिव्या सहन करत दिवस ढकलत होती. पण त्या दिवशी वजाबाईनं कहरच केला. सरळ सरळ तिच्या चारित्र्यावर आळ घेतला. तोंडाला येईल ती बोलून गेली. सुनाला ते सहन झालं नाही. सासूच्या नावानं चिठ्ठी लिहून तिनं जळती काडी अंगाला लावून घेतली. जिल्हा न्यायालयात 2-3 वर्ष खटला चालला. सरकार पक्षानं 16 साक्षीदार तपासले. बरेच साक्षीदार फुटले. त्यांना काही सांगता आलं नाही. काही साक्षीदार मयस झाले होते. वजाबाईची निर्दोष मुक्तता झाली असते, पण मरताना सुनीनं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळं वजाबाईला कोर्टात दोषी ठरवलं. तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. नंतर ते प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. वजाबाईच्या काही जवळच्या नातलगांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं. ते अपील सुद्धा बरीच वर्ष झालं. तिथेही खालच्या कोर्टाचा निकाल कायम केला. वजाबाईची जन्मठेपेची शिक्षा ही कायम झाली आणि ती कायमच्या तुरुंगातच राहिली. हळूहळू हे प्रकरण काळाच्या पडद्याआड गेलं. मीही ती घटना विसरून गेलो. आणि इतक्या दिवसांनी काल अचानक मला तो निरोप आला. मी 2-3 दिवसातच वजाबाईला भेटायचं जायचं ठरवलं. त्या दिवशी मी वजाबाईला भेटायला कळंबा कारागृहात गेलो. वजाबाईचा आरोपी नंबर मला माहीत नव्हता. बाहेर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याकडं मी चौकशी केली. त्या पहारेकऱ्याला काही खाणाखुणा सांगितल्या. हे बघा, सुनेच्या मृत्यूला कारणीभूत झालेली, जन्मठेपेची शिक्षा लागलेली वजाबाई थोडी मध्यम वयाची महिला आहे असं म्हटल्यावर त्याच्या पटकन लक्षात आलं. तो म्हणाला, हे बघा साहेब, आलं माझ्या लक्षात. अहो, सकाळपासून ती बाहेर उभी होती. मला म्हणत होती आज घरचं कुणीतरी येणार आहे. आत्ताच ती आत गेली. तुम्ही थांबा थोडा वेळ, मी तिला निरोप देतो. पहारेकरी आत गेला. वजाबाईला निरोप देऊन तो परत आला. थोड्या वेळातच वजाबाई आतून बाहेर आली. कितीतरी दिवसांनी मी तिला आज पाहत होतो. तिच्यात आता खूप बदल झाला होता. नेहमी ताठ दिसणारी वजाबाई आता मात्र थकल्यासारखी दिसत होती. तिचा चेहरा सुकलेल्या फळासारखा आकसवून गेला होता. चेहऱ्यावर आता स्पष्ट सुरकुत्या उमटल्या होत्या. वटलेल्या झाडासारखी ती वाकली होती. सुकलेल्या चेहऱ्यावर तुरुंगातला निबरपणा आला होता. आता तिला कोर्ट, कायदा, तुरुंग याची बऱ्यापैकी माहिती झालेली दिसत होती. अनेक दिवसांच्या अनुभवामुळं तिथला तिचा वावर मात्र अगदी सहजपणे होत होता. ती बाहेर आली त्यावेळी तिच्या हातात कसलं तरी लाल फडक्याचं छोटं गठुडं होतं. ती नेहमीच्या खिडकीजवळ उभी राहिली. बहुतेक तिच्या मुलाला देण्यासाठी सोन्याचं दागिनं वगैरे असावं. मला लाल फडक्यात बांधलेलं छोटं गठुडं देत ती म्हणाली, हा प्रसाद आहे. आज म्या नेहमीसारखी देवाची पूजा केली. हा प्रसाद आहे. जेल बाहेर फारण्यात उभ्या असलेल्या एका पोलिसाकडे बोट दाखवून म्हणाली, ह्यांनी मला पूजेसाठी सामान आणून दिलं. चांगली मदत केली. म्या त्यांनाही दिवेचा प्रसाद देणार आहे. मी तो प्रसाद माझ्या हातात घेतला आणि म्हणालो,
हा प्रसाद तुमच्या मुलाला पोच करायचा आहे का? तशी ती ताडकन म्हणाली. त्यानं दुसरं लगीन करून मला कधी सोडून दिले. म्या त्याच्या भल्यासाठी त्याच्या बायकोला बोलत होती. माझं काय चुकलं? त्याची बायको गेली मरून आणि हा गेला मला सोडून. काय करू आता? ती थोडा वेळ थांबली आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली. पर कधी मध्ये तुझी आणि त्याची भेट झालीच तर त्याला सांग, आठवणीनं सांग. वणीचं दरवर्षी सरात घालत जा म्हणावं. घरातल्या भीतीवर तिचा एक फोटो लाव म्हणावं. तिलाही विसरू नकोस. तसं केल्या बिगर तिच्या बी आत्म्याला शांती नाही मिळणार. आठवणीनं सांग त्याला. बरं, मग या प्रसादाचं काय करू मी? अरे तुझ्यासाठी दिलाय. सकाळी देवीची पूजा घातली तवाच तुझी आठवण आली होती. पोरगा काही येत नाही आणि आता येणार बी नाही. पर तुला तरी देवीचा प्रसाद द्यावा असं वाटलं. तेवढाच तुला देवीचा आशीर्वाद लाभल म्हणून बोलावलं. आता कधी भेट होईल न होईल काय सांगावं? ती थोडा वेळ गप्प झाली. तिला भरवून आलं. दूर निरहव्य आभाळाकडे बघत ती म्हणाली, हितनं आता कुठल्या तुरुंगात जावं लागतंय काय माहित. जलमासाच काढावा लागणार. समदा भार माझ्यावर टाकून माझं कुको निघून गेलं. फाटक्या आबाळाखाली एकुलत्या एक पोराकडे बघत तीच काढलं. पर आता पोरानंच टाकून दिलं. काय करायचं? राहिलेलं दिस कसं तर ढकलायचं? आता काय हाय काय आणि नाही काय? वजाबाईच्या डोळ्यातून पाणी आलं. कधी नव्हे ती इतकी भावनाशील झाली, गदगदली. तिला हुंदका आला. मी थोडं जवळ गेलो. माझा प्रसाद घेतलेला हात तसाच तिच्या हातावर ठेवला. तिचं सगळं शरीर थरथरत होतं. मलाही गलबलून आलं. थोड्या वेळानं तिचा आवेग ओसरला. ती थोडी शांत झाली. भेटीची वेळ संपली होती. आता निरोप घेण्याची वेळ आली होती. मी लोखंडी गजाच्या बाहेरूनच तिच्या पायाला स्पर्श केला. जड अंतकरणानं तुरुंग आवाराच्या बाहेर पडलो. वाजाबाई गुन्हेगार होती, आरोपी होती. तिच्या सुनेबाबतच्या कुठल्याच कृतीचं समर्थन करता येणार नाही. न्यायालयानं तिच्या गुन्ह्याबद्दल तिला शिक्षा सुनावली होती. ती कितीतरी केलं तरी आरोपीच होती. पण या आरोपीच्या आत दडलेल्या प्रेमळ आईचं काय करायचं? आईच्या मनातल्या मायेचं काय करायचं? तिच्यातल्या निर्मळ माणुसकीचं काय करायचं? तिच्या दडलेल्या खंबीर आणि चारित्र्यवान स्त्रीचं काय करायचं? या सगळ्या नातेसंबंधाची संगती तरी कशी लावायची? या झालेल्या तिच्या शेवटच्या भेटीचा अर्थ तरी काय आणि कसा लावायचा? सुनेचा छळ करणारी, तडातडा बोलणारी वजाबाई खरी, की या क्षणाला अत्यंत हळवी झालेली आणि सुनेचा फोटो भीतीवर लावून दरवर्षी सरात घालत जा म्हणून पोराला निरोप देणारी वजाबाई खरी? वकीलपत्रावर सही करताना अविश्वास दाखवणारी वजाबाई खरी, की आज मला पोटच्या पोरासारखं समजून श्रद्धापूर्वक देवीचा प्रसाद देणारी वजाबाई खरी? काहीच कळायला मार्ग नव्हता.